शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या भाग्यातील दुःख संपेल. नंबर 1. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी सगळ्यात जास्त प्रसन्न होते. लक्ष्मी शुक्रवारी सगळ्यात जास्त प्रसन्न का होते? त्याचे कारण लक्ष्मीचे 2 भाऊ होते. त्यांचा विवाह होत नव्हता. दाता आणि विधाता साठी लक्ष्मी परेशान होती. रोज नारायणाला म्हणत होती की प्रभू काहीतरी कृपा करा. दाता आणि विधाताचा विवाह होत नाही आहेत. वय होत चालला आहेत. तुम्ही काहीतरी करू शकता. भगवान नारायण यांनी लक्ष्मीला सांगितले की एक काम कर, बेलाच्या वृक्षाखाली बसून लक्ष्मी तू अनुष्ठान कर तुझ्या भावाच्या विवाहासाठी. त्यामुळे आजही बेलपत्राच्या वृक्षाखाली सायंकाळच्या वेळी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे लोक बेलपत्राच्या झाडाखाली सोमवारच्या दिवशी दिवा लावल्याने त्यांच्या घरात कधी लक्ष्मीची कमी राहत नाही. अपार धन वाढत जाते. नंबर 2. तुळशीच्या कुंडीमध्ये एक छोटीशी वाटी ठेवून घरातील कोणताही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष हातामध्ये गंगाजल घेऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण करून ते गंगाजल काशी विश्वनाथाच्या नावाने आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन त्या वाटीमध्ये 5 वेळा किंवा 7 वेळा ते गंगाजल सोडतात. त्यांच्या पूर्वजांना पिंडदान आणि दर्पण याची गरज पडत नाही. नंबर 3. भगवान गणेशाला वाहिलेल्या दुर्वातून एक दुर्वा घरी घेऊन यावी आणि आपल्या दरवाजाला स्पर्श करून आपल्या कपाटात किंवा आपल्या तिजोरीत त्याच दिवशी ठेवावी. कधी जिंदगीमध्ये लक्ष्मीची कमी येणार नाहीत. नंबर 4. सोमवारी प्रदोष काळात संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका. आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. हा उपाय कोणत्याही सोमवारपासून आरंभ करावा. 11 सोमवार नियमितपणे करावा. योग्यरित्या उपाय केल्याने आर्थिक संकट निश्चितच दूर होईल. नंतर महादेवावर गंगाजल समर्पित करावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसेल तरी केवळ ओम नमः शिवाय मंत्र उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल. नंबर 5. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करणे शुभ मानले जाते. त्यानंतर शिवलिंगाला चंदन, भस्म लावावे. त्यानंतर बेलपत्र, शमीपत्र, धोत्र्याचे फळ समर्पित केल्याने भगवान भोलेबाबा प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. सोमवारच्या दिवशी रुद्र अभिषेक करणेही खूप शुभ मानले जाते. नंबर 6. ब्रह्ममुहूर्तामध्ये जर भगवान शिवाच्या शिवलिंगाचे दर्शन केले तर ज्या कार्यामध्ये तुम्ही पुढे जाशाल त्या कार्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये सफलता प्राप्त होईल. नंबर 7. शिवलिंगावर 108 तांदूळ मोजून समर्पित केल्याने कुंडलीमधील चंद्राला बल मिळते. नंबर 8. शिवलिंगावर 108 मुगाचे दाणे समर्पित केल्याने बुध ग्रहाला
बल मिळते. नंबर 9, शिवलिंगावर 108 हरभऱ्याची डाळ समर्पित केल्याने गुरुग्रहाला बळ मिळते. नंबर 10, शिवलिंगावर 108 गव्हाचे दाणे समर्पित केल्याने कुंडलीतील सूर्याचे बळ मिळते. नंबर 11, भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळे तीळ का समर्पित केले जाते? केवळ शत्रुनाशासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.